हे आहे शहागावातील बंदिस्त गटारीचे चेंबर। या ठिकाणी चेंबर मात्र वरती आहे, तर या ठिकाणी शेजारीच त्याच्या पाण्याने डबके साचलेले दिसून येत आहे। हाच का कामाचा दर्जा? या आहेत बंदिस्त गटारी। अशा पद्धतीचं निकृष्ट दर्जाचे काम हे गटारींचे झालेले आहे। हे आहे बंदिस्त गटाराद्वारे सोडलेले पाणी। हे पूर्ण पाणी नदीपात्रात सोडलेले आहे। गावातून आलेले पाणी स्मशानभूमीपासून बंदिस्त गटारीद्वारे हे पाणी पूर्ण घाण पाणी आहे। हे पूर्ण पाणी नदीपात्रात सोडलेले आहे। हाच का कामाचा दर्जा? नमस्ते, तुमचं नाव काय? दादाभाऊ शिंदे। गाव? का वॉटर सप्लायचं पाणी येतंय का तुमच्याकडे? पाणी येत नाही, 2 वर्षापासून पाणी येत नाही। मॅडमकडे तक्रार केली पण पाणी 2 वर्ष कसला ना 10 वर्ष झालं पाणी नाही। पाणी काही पाणी येत नाही आमच्याकडे। मध्ये जे सरपंचाने जे जाहिरात केली होती की स्वतः सरपंच पाईप जोडताना एक फोटो प्रसारित केलं होतं की कधी 10 वर्षात कधी पाणी न भेटलेलं गंगावणे आळीला, ती पाणी स्वतः सरपंचाने पाईपलाईन जोडून पाईपलाईन आणली होती। त्याला पाणी येतंय का? नाही येत नाही म्हणते का आम्हाला गरज नाही पाणी ना। अहो त्याला टिपका सुद्धा नाही, नुसती पाईपलाईन हातातली जोडली पण त्याला पाण्याचा टिपकाच नाही खाली इकडे गंगावणे आळीला। पाणी येत नाही ना। ठीक आहे, ठीक आहे। वॉटर सप्लायचंही पाणी येत नाही। पाणी लागले 4 इंची पाणी। जाऊ मॅडम, जाऊ। पाणी त्यासाठी झालं नाही पंचायत, तुम्हाला आता 6 महिने झालं पाणी नाही। मग आता इथं ग्रामपंचायत काय करते? बोरचं पाणी पुरतं द्या तरी ती म्हणते द्या, तुम्ही मग खर्च करून दुसऱ्याकडून पाणी आणताय? हा, 6 महिने झालं पाणी नाही आम्हाला। येत होतं अगोदर आपलं पे पुरतं ओली ती सगळं पूर्ण बंद